ठीक आहे, आम्ही भाऊक असू, आम्ही वेडे असू, आम्हाला वेड लागलं असेल, आम्ही पागल आहोत असं समजा, पण एकदा ब्लॅक बॉक्सच्या डेटा हा विषय नंतर बाजूला ठेवूया. साहिल मदन आणि यश नावाचे 2 पायलट कुठं ट्रॅफिकमध्ये अडले तेवढं तर फुटेज द्या. ते कुठं आहेत आता ते तर सांगा. तो कपूर, सुमित कपूर कुठं गायब झाला ते तर सांगा. हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे कुठं आहे. इतका मोठा नेता अचानक जात असेल आणि हे महाराष्ट्राच्या समोर येत नसेल तर याच्या मला असं वाटते ही फार, आता श्रद्धांजली आपण वाहतोय, त्यांना भावपूर्ण आदरांजली हे शब्दही आपल्याला वाहत असताना आपल्या डोळ्यात अश्रू आहेत, हे दाटून येतात आपल्याला. ते उद्धवजी भाऊक होताना मी आज पाहिले की जड अंतकरणाने त्यांनी श्रद्धांजली हा शब्द वापरला. पण आमचं म्हणणं असं आहे की एकीकडे आदरांजली देत असताना सुद्धा दुसरीकडे महाराष्ट्राच्या जनतेसमोर निदान दादा किती वाजता घरून निघाले, त्यांच्यासोबत OSD, PA, PS हे नेहमी असायचे. सगळे हे प्रवास करणारी लोक होत आम्ही त्यांच्यासोबत. मी स्वतः 9 ते 10 प्रवास दादांसोबत केले. त्यांच्या कुठंच काही हे दिसत नाही. अच्छा, इतका मोठा नेता अचानक आपल्या महाराष्ट्राच्या पटलावरून दूर जातो हे मला असं वाटतं.